कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटाने उघडले। 5000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे। हे दृश्य पाहतोय 5000 क्युसेक विसर्ग सध्या सुरू झालेला आहे। कोयना धरणातून पाणी सोडलेलं आहे आणि पाणी सोडतानाची हे दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे आज उघडण्यात आलेले आहेत आणि या 6 वक्री दरवाजामधून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कोयना धरणाच्या पायथ्या वीज गृहाचे जे 2 युनिट आहेत त्याच्यातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात कायमस्वरूपी सुरू असून आज एकूण 7100 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे। आणि गेल्या अनेक दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरण यावर्षी लवकरच भरण्याकडे वाटचाल धरणाची सुरू असून आज 75.48 TMC हा पाणीसाठा कोयना धरणात झालेला आहे। आणि धरणातील पाणीसाठ्याचं नियमन करण्यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गेल्या 24 तासात कोयना पाणलोट क्षेत्रात कोयना नगर 100 मिलीमीटर तर नौजा 135 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आणि सातत्यपूर्ण पाऊस या ठिकाणी पडत असल्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुनीलसह दिनकर तोरात, TV9 मराठी, कोयना नगर 7।